Should I start, ma'am? Am I audible? Yes, ma'am, please start. Okay, fine. Thank you. Yeah. Hello, good evening, everyone. आणि आज आपण क्राफ्ट सेशन नाही करत आहोत, ड्रॉइंग सेशन करूया. आणि आय होप एव्हरीबडी हॅज अ पेपर वी नीड. थोडे कलर स्केच पेन्स असतील तर, आणि थोडं थंब इम्प्रेशन म्हणजे फिंगरप्रिंट्सचं ड्रॉइंग. पण पहिले त्याच्या आधी काही आपण फेसेस बघूया, सिम्पल. ह्याच्यासाठी काही खूप कोण आर्टिस्ट असण्याची गरज नाहीये. आपण हे सेशन्स, आता तुम्हाला सुद्धा कळून चुकलंय की आपण हे सेशन्स घेतो थोडं रिलॅक्स व्हायला. सतत एक प्रकारचं घरात घरात राहून कंटाळा येतो, त्यामुळे आपण हे थोडंसं गमतीदार सेशन्स करतो. त्यामुळे इथे काही खूप मोठं आर्टिस्टिक असण्याची गरज नाहीये. सिम्पल साधी साधी ड्रॉइंग्स किंवा स्केचेस करायचे. तर पहिल्यांदा सुरुवातीला एक छोटासा बर्ड कसा करता येईल बघूया, त्याच्यानंतर काही फेसेस करता येईल ती बघूया, आणि मग त्याच्यानंतर आपण थंब इम्प्रेशन्स किंवा आपली फिंगरप्रिंट्सनी ड्रॉइंग कशी करता येतात ती बघूया. फाईन. सो दॅट्स हाऊ वी गो अबाउट. आणि मी आता स्क्रीन शेअर करते. सो लेट्स डू दॅट. फाईन. ओके. थिंक आता मी कॅमेरा स्विच ऑफ करते. ओपन बोर्ड. Is it visible to everyone? Can you please put it into the chat box? Okay, fine. दिसतंय ना सगळ्यांना? Good, good, good. Fine, fine. So let us start. तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर करा, म्हणजे फाईन. सो सुरुवातीला एक सिम्पलसा बर्ड घेऊया करायला. सो ओके, एक मे बी दिस. फाईन. एक अशी लाईन घ्या सगळ्यांनी, आणि मग त्याला वरती आपण असं ॲरोला करतो ना तसं करा. ओके. हा, हे असं सगळ्यांनी करा. फाईन. डन. ओके. ब्लॅक स्केच पेन असेल तर चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे एक छोटूस सर्कल करा. ओके. आणि त्याच्यामध्ये एक डॉट द्या. फाईन. ओके. आय होप एव्हरीबडी इज विथ मी, डुईंग विथ मी. त्याच्यानंतर कंटिन्यू. सॉरी, आता कळत असेल ना, अँग्री बर्ड सारखं आपलं बर्ड तयार होत आहे. जॉईन इट टू दिस एंड. ओके. मला थोडं कठीण जात आहे ह्याच्यावरती करायला व्हाईट बोर्डवरती, कारण ते पेन ना असं वेगळं पटकनी हलतं, त्यामुळे मला इतकं जसं आपण वही पेन्सिलने करू शकतो तेवढं चांगलं येत नाही आहे करता. बट दिस इज हाऊ आय एम ट्राईंग. फाईन. इज एव्हरीबडी विथ मी? Yeah, please put it in the chat box. Okay, fine. चालेल. लेट अस गो बॅक टू फाईन. हे झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आय विल बी डुईंग इट ॲज
अनदर लाईन. ओके. आणि मग त्याचे पाय. फाईन. हे झालं. आणखीन राहिलंय इज हा विंग कम्प्लीट करायचा आहे. कळलं काय केलं मी? पहिल्यांदा मी ही लाईन कम्प्लीट केली. ओके. त्याच्यानंतर ही लाईन कम्प्लीट केली. त्याच्यानंतर मी त्याला पाय केले. पाय. आणि मग ही लाईनला इथे जॉईन केलं. म्हणजे त्याचा विंग तयार झाला. त्याचा पंख तयार झाला. बरोबर. आता राहिलाय त्याची शेपूट. सो हे असा एक ट्रायंगल झाला बर्ड. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर्स द्यायचे असतील तर वेगळे कलर्स देऊ शकता तुम्ही. मे बी यू कॅन गिव्ह दिस ॲज हे बीक. फाईन. त्याच्यानंतर टेलला तुमच्याकडे जास्त कलर्स आहेत, माझ्याकडे इथे जास्त कलर्स नाही आहेत म्हणून मी हे देते. हा ब्लू कलर मी टेलला देते. ओके. बस जास्त नाही. आणि थोडा विंगला काही कलर वाटला तुम्हाला तर द्या, जास्त देऊ नका. ओके. नाही दिला तरी सुद्धा चालेल. फाईन. ओके. सो पेपरच्या कोणत्या साईडला ड्रॉ करायचा? छोटी छोटी आहेत आपली ड्रॉइंग्स, त्यामुळे लेफ्ट हँड पासून सुरुवात करा. A4 साईजचा पेपर. पण एक पुन्हा रूल आपला नेहमीचा रूल आहे. काय सगळ्यांना आता एव्हाना माहित झालं असेल की आपलं झालेलं चित्र जे आहे ते कोणीही टाकायचं नाही. आपण बरीचशी चित्र करणार आहोत. आणि म्हणजे आता आय विल शो यू हे असं चित्र करणार. सगळी कार्टून काइंड ऑफ ड्रॉइंग्स आहेत. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला बर्ड दाखवला ना, तसंच आपण हे आता फेसेस तयार करणार आहोत. मी मुद्दामून तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कुठे हे करेल. आणि मग हे असं असं तुमच्या स्टडी टेबलच्या इथे तुम्ही लावून ठेवू शकता. ओके. आणि मग त्याच्यानंतर आपण फिंगरप्रिंटची जी ड्रॉइंग्स आहेत ती बघूया. पण आधी ही सिम्पल सिम्पल करूया. आणि वेळ उरला तर आपण ती ड्रॉइंग्स फिंगरप्रिंटची करूया. हा. सो लेट अस सी हाऊ वी गो अबाउट इट. फाईन. ओके. आता एक अंदाज आला ना तुम्हाला सगळ्यांना. सो बर्ड सगळ्यांचा झाला असेल माझ्या बरोबर. शॅल वी शिफ्ट गो अहेड. आपण पुढे जाऊया. विल स्टार्ट विथ द फेसेस. इज एव्हरीबडी रेडी? अरे नो वन इज रिस्पॉन्डिंग. एम आय ऑडिबल? ऐकू येतंय? म्हणजे मी काय बोलतेय ते तरी कळतंय सगळ्यांना? आणि स्क्रीन शेअरिंग होतंय ना बरोबर? हॅलो. हॅलो. Yes. ओके. फाईन. कारण कोणी चॅटबॉक्स मध्ये काही टाकत नाही आणि इथे मला माझा माईक हलताना दिसत नाही. सो आय एम जस्ट वंडरिंग की ऐकू येतंय की नाही. फाईन. थँक्यू तन्वी. ओके. फाईन. सो लेट अस गो बॅक. ओके. सो दिस इज इट. आता मी हे इरेज करते आणि लेट अस डू सम फेसेस. ओके. सो आता पहिल्यांदा ड्रॉ वन सर्कल. हा. सर्कल बनवणे. ओके. फाईन. हे झालं सर्कल. मग त्याची इयर काढायचे. ओके. ॲज आय टोल्ड यू ह्याला काहीही मोठं रॉकेट सायन्स लागत नाही. सिम्पल ड्रॉइंग करायचं मजा म्हणून, थोडं रिलीफ म्हणून. ओके. इयरला तुम्ही आतमध्ये अजून एक सर्कल देऊ शकता. असं. नाही वाटलं तर नाही दिलं तरी चालेल. फाईन. आणि मग त्याच्यानंतर त्याचे केस दाखवायचे. फाईन.
मध्ये थोडे मोठे दाखवा, नंतर पुन्हा लहान दाखवा. ओके. अँड देन असं जरा गंमत म्हणून तुम्ही करू शकता. फाईन. एक सर्कल, मग त्याचे कान दाखवले आपण. त्याच्यानंतर आपण काय केलं, वी स्टार्टेड विथ द हेअर पार्ट, त्याचे केस केले आपण, बरोबर. या आता हे फारच डार्क सर्कल झालंय. आय प्रिफर इट दिस वे. आणि आता येणार डोळे. सो डोळे, त्याच्यानंतर दाखवायचंय नाक. सो गिव्ह इट दिस वे. आणि मग पहिल्यांदाच ग्रम्पी नको म्हणून स्माइलिंग. फाईन. So this is a happy mood. This is a happy mood. Someone in a very happy mood. Okay, fine. Here's our first one. Done? Fine. Shall I go to the next one? Yeah, let me. I hope you all are done with me. Okay, fine. Let me go to the next one. Okay. त्याच्यानंतर सेम पेपरवर कंटिन्यू करा बाजूलाच, बिकॉज यू नीड टू शो दिस ॲज डिफरंट मूड्स, बरोबर. त्यामुळे हा सेकंड सर्कल. ओके. आता ह्याचे केस थोडे वेगळे दाखवूया. ह्याला कान नको दाखवूया. सेम पर्सन असेल पण वेगवेगळ्या मूड्स मध्ये दाखवूया. ओके. इकडे अशी झाडं आल्यासारखे केस दाखवूया. सी किती व्हेरिएशन्स करता येतात आपल्याला आणि त्याच्याने किती किती एक्सप्रेशन्स मिळतात बघा. ओके. सो दिस इज इट. सिम्पल झाडासारखे केस दाखवले आणि आता डोळे दाखवायचे. फाईन. ओके. इथे आपण भुवया दाखवल्या आणि नाक, बापरे हे फारच मोठं झालं. नाक एल शेप दाखवा. ओके. आता स्माइल दाखवायची आहे किंवा थोडस असं नॉट व्हेरी हॅपी पण ओके सरकास्टिक. दिस इज लिटल सरकास्टिक. फाईन. ओके. हे हॅपी मध्ये हसतंय, इकडे जरा असा ओके ठीक आहे अशा पद्धतीत हसतोय. ओके. Is everyone doing? Fine. So let us go to the next one. So दोन केले आपण, तिसरा. We have to do 9 faces करायचे. I hope you guys are enjoying. Fine. Now we have to do 9 faces. So आता हा झाला. Next one. Yeah. So इकडे हा व्हेरी फनी पर्सन. हा एवढ्या जोरात हसतोय की ह्याचे केस पण असे शॉक लागल्यासारखे वेवी वेवी झालेत. ओके. सो शो इट दिस वे. फाईन. आणि डोळे दिसतच नाहीयेत हसल्यामुळे, त्यामुळे दात तोंड उघडून खदा खदा हसतोय. ओके. मग आता कसं दाखवणार, दिस आणि मग दात दाखवायचे. त्याच्यासाठी
या दिस इज हाऊ यू कॅन शो. तुम्हाला हवे तेवढे. मला इथे कमी आहेत म्हणून मी जागा, तुम्ही जर मोठं फेस आहे माउथ दाखवला तर यू कॅन पुट इन 4-5 दात अजून दाखवू शकता. मधले दात पडलेले आहेत. ओके. आय होप ऑल ऑफ यू आर डुईंग दिस. तिसरं झालंय सगळ्यांचं. फाईन. ओके. सो लेट अस गो फर्दर. तिसरा झालाय. नाव वी गो टू द फोर्थ वन. ओके. फोर्थ वन फेस एक्सप्रेशन आपण कसं दाखवूया? सरप्राईज दाखवूया. ओके. सो द पर्सन इज सरप्राईज. आश्चर्यचकित. ओके. सो हे झालं. आता केस गुंडाळलेत. ओके. केस गुंडाळले. हे चुकून झालंय हा. मला इथे खरं या. त्याच्यानंतर डोळे भुवया उभ्या राहिल्या तशा. डोळ्यांनी गोल पण सरप्राईज झालेले आहेत ना, त्यामुळे एक मिनिट हा. डोळ्यामध्ये गोल अँड देन पापण्या दाखवा. पापण्या पण आश्चर्यचकित होऊन उभ्या राहिल्या. यप. ह्या डोळ्याला पण तसंच. मला ह्या पेननी ना एवढं हे करता येत नाही. लाईनच्या वेळेला ते चुकतं. सो तुम्ही जरा वहीत नीट करा. फाईन. आणि नाकाचं वाकडं झालंय. दिस इज हे नाक आहे. आणि मग दाखवायचंय चेहरा. हे आपलं तोंड. तोंड चंबू झालंय. ओके. सो हे हा एक वेगळा मूड. फाईन. आता आणखीन एक वेगळा मूड. किती झाले? 4 झाले ना. आता 5वा. ओके. सो 5व्याला गुड. एक मोठा सर्कल घ्या. फाईन. त्याच्यानंतर नाक घ्यायचंय म्हणून एक लहान सर्कल घ्या. आता इथे 2 कान टाका. आपल्याला एक चष्मा पण टाकायचा आहे त्याच्यावरती. ओके. सो हे झालं बेसिक. पहिल्यांदा एक मोठा सर्कल, देन एक लहान सर्कल, त्याचं नाक होणार आहे. ओके. आणि मग आता आपल्याला चष्मा टाकायचा आहे त्या नाकावर. ओके. हा झाला चष्मा. चष्म्याची ही काडी, ही काडी. ओके. आणि केस आता असे दाखवायचे लाईनीने. वैतागलेला. ओके. हे झाले. फाईन. आणि हे डोळे. आणखीन सॉरी, हे झालं त्याचे वैतागलेला, भयंकर वैतागलेला. हा हसतोय माणूस, हा सुद्धा हसतोय,
आता खरा खरा हसतोय. ह्या बाईंना आश्चर्य वाटायला लागलंय. हे भयंकर वैतागलेत. हे लोक काय हसतायत, काय झालंय? हो की नाही? आपण कधी कधी बस स्टॉपवरती उभं असतो तेव्हा अशी अनेक मंडळी बघतो. त्यामुळे त्यांचे आपण एक वेगवेगळे एक्सप्रेशन्स असतात. नेहमी तुम्ही जेव्हा ड्रॉइंग वगैरे म्हणजे तुम्हाला आवडत असेल ना, तर एक गंमत करायची. समोर कारण हे ना कार्टून्स असतात. पुढे मागे एक कार्टून सुद्धा कार्टूनिंग सुद्धा एक करिअर होऊ शकतं तुमचं किंवा फाईन आर्ट्सला तुम्ही जाऊ शकता ज्यांना ड्रॉइंग आवडतं किंवा ऍडव्हर्टाइजमेंट, कमर्शियल आर्टिस्ट हे खूप खूप गोष्टी ड्रॉइंगमध्ये करता येतात. तर त्यावेळेला सवय लावून ठेवा की माणसांना आपण ऑब्झर्व करायचं. जी व्यक्ती दिसेल ती कशी वागते, काय वागते किंवा इव्हन आपण विनोदी कलाकारांचे कार्यक्रम बघतो त्यावेळेला सुद्धा आपण असं त्यांना बघतो की ते लोक आपल्याला ऑब्झर्व करत असतात. म्हणूनच ते लकबी किंवा हालचाली ह्या तुमच्या ह्या कला आहेत. तर त्या जेव्हा तुम्ही बघत असता किंवा ऑब्झर्व करत असता त्या उतरवायचा प्रयत्न करता. जेव्हा ते नुसता आवाज काढतो, काही काही विनोदी कलाकारांना तुम्ही बघितलं असेल ते असे आवाज काढतात वेगवेगळ्या व्यक्तीचे, पण त्यावेळेला त्यांच्या ऍक्शन्स पण करत असतात ते नुसतेच असे ठोकळ्यासारखे उभे राहून आवाज काढत नाही ना, ते त्याच्यामध्ये त्यांची हालचाली त्यांचं म्हणजे कसं ते वागतात किंवा चेहऱ्यावरती काय एक्सप्रेशन देतात हे सगळं त्यांच्यामध्ये दिसतं. कारण त्या व्यक्तीला ते तसं आठवायचा प्रयत्न करून त्याप्रमाणे ते टाकत असतात. तर हेच मला तुम्हाला सांगायचं की जेव्हा तुम्ही सुद्धा एक निरीक्षण शक्ती जी आहे ती वाढवायची, ती बघायची, ते बघत राहायचं आणि त्यामुळे ना एक आपल्या लक्षात ऑब्झर्वेशन पॉवर तुमची वाढेल. तिचा उपयोग पण सगळीकडे होईल. तर जेव्हा जर का ड्रॉइंगमध्ये आता एक्सप्रेशन्स द्यायचे असतील तर असे काही टाकता येतात. त्यामुळे बघायला काही चित्र आपल्याला पटकन आवडतात की नाही, मग ते त्याच्यामुळे असतं. त्याच्यात जेव्हा हे बारकावे यायला लागतात त्यावेळेला ते चित्र जास्त छान होतं. ठीक आहे, चला. आता आपण जाऊया पुढच्या ह्याच्याकडे, व्यक्तीकडे. ओके. आता ही व्यक्ती पुन्हा एक सर्कल टाकूया. ओके. अरे वा, मला सर्कल व्यवस्थित जमायला लागले ह्या बोर्डवर. फाईन. आता आपल्याला पुन्हा त्याचे डोळे, कान, ओके. आणि आता ऍज युजल नाक. नाकाचे किती वेगवेगळे प्रकार केलेत बघा आपण. चौकोनी नाक टाकलंय, गोल नाक टाकलंय. हे आता चौकोनी नाक. काय? आणि मग त्याच्यानंतर हे डोळे आणि हे केस. इथे तुम्ही व्हेरिएशन्स देऊ शकता. समजा थोडेसे मोठे वाटले, ओके, तर देऊ शकता इथे. ओके, फाईन. हो. ओके. आता ओठ. बघा गंमत बघा. ही लाईन मोठी केल्यानंतर कसं वाटतं आणि ही लाईन लहान केल्यानंतर कसं वाटतं. म्हणजे ही एका नुसत्या लाईनच्या फरकाने सुद्धा कितीतरी वेगळ्या एक्सप्रेशन्स देता येतात. म्हणजे त्या लाईनची साईज, म्हणजे ही लाईन आता हा माणूस लक्ष नाही, म्हणजे आता ही सगळी मंडळी समजा अशी ही 6 मंडळी उभी आहेत कुठेतरी एका ठिकाणी, तर ही 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 आनंदी ही सगळी व्यक्तिमत्व आहेत. ह्या बाई सदान कदा चेहऱ्यावरती आश्चर्य झाल्यासारखं आहे. हे वैतागलेले आहेत. हा माणूस जो आहे तो असाच विचार करतोय काय करतायत ही मंडळी. म्हणजे हा आपल्या स्वतःला कोणीतरी मोठा समजणारी व्यक्ती वाटते. ठीक आहे, तुम्ही सगळे लोक काय करायचं ते करा. त्यामुळे असे एक्सप्रेशन्स आपण किंवा ह्याला काही कशात भागच घ्यायचा नाहीये, असे असतात काही काही व्यक्ती लोक आपल्याला भेटतात आयुष्यात. तर अशा टाईपचे आपल्याला एक्सप्रेशन्स ह्याच्यामध्ये देता येतात. एक मिनिट हा. आता अजून उरलेले 3 करायचे. फाईन. आता आपण एक प्रसन्न व्यक्तिमत्व काढूया. शांत व्यक्तिमत्व. ओके. हे इथे.
ओके फाईन. आता चे डोळे अशी द्या. नाक एल शेप द्या. ओके. आणखीन थोडं थिक. केस आहेत ते अशी. ओके. आणि ओठाला जास्त कर्व नकोय, साधा थोडा. बघा किती फरक येतो ना. मला हे केस अजून म्हणजे नीट करायचे असतील तर आणखी गॅप्स नको असतील तर तुम्ही भरून टाकू शकता. लगेचच फरक बघा किती पडतो. जास्त केस आल्याने किती फरक पडतो. ओके. पण व्यक्तिमत्व प्रसन्न झालंय. आय होप तुम्हाला पटतंय जे काही मी सांगते ते. एनिवेज, इफ यू आर एन्जॉइंग, पुट इट इन टू चॅट बॉक्स दॅट यू आर एन्जॉइंग डुईंग विथ मी. Okay, fine. Let us go further. Okay. Now coming to the next one. आता let me do a, oh, just sorry for this. ओके. आता ह्याच्यामध्ये एक व्हेरी व्हेरी हॅपी वाला, एकदम हॅपी वाला सर्कल करायचा आणि त्याच्यानंतर असे कसेही तुम्हाला वाटेल तसे केस करा. ओके. दिस इज समवन लाईक यू पीपल. व्हेरी हॅपी. सगळ्यामध्ये आनंद शोधणार. ओके. फाईन. त्याच्यानंतर पापण्या, आयलॅशेस. ओके. आणि फायनली माउथ, द लिप्स. ओके. Sorry, I forget to do this. Here you are. This is it. Okay. And the last one, ह्याच्यामधला. Okay. So these are different expressions which you can get it. Okay. Where is my, this is, okay. इथे मला थोडी स्पेस लागणार आहे. ब्लॅक कलर. ओके. आणखी इथे बरेच गोलगोल आहेत. ओके. हे झालं नोज. देन हे झाला कान. आता ह्या इथे मी माउथ पण काढून घेते. आणि केसाला क्राऊन सारखं करायचंय, थोडंसं वेगळं.
तुम्ही हवं तर हे केस नंतर कलर पण करू शकता. ओके, दिस इज ह्या व्यक्तीला कंटाळलेली किंवा रागावलेली अशी कशीही तुम्ही दाखवू शकता. ओके, मे बी मी ह्याच्यामध्ये डोळे टाकल्यानंतर आणखीन वेगळे एक्सप्रेशन झालेत. ओठांना मी थोडं डार्क असं बनवलं तर आणि एक्सप्रेशन्स वेगळे आहेत. ओके, सो लुक ॲट दिस कॅरेक्टर्स. नुसतं सेम म्हणजे फक्त किती फॉर्म्स आपण वापरले ह्याच्यामध्ये लाईन्स, सर्कल, बस एवढे फॉर्म्स, पण त्यांनी कितीतरी सुंदर वेगवेगळे आकार आपल्याला मिळाले. आय होप everybody is following this. Okay, fine. Now let us go to the next one. Yeah, good. So everybody has done it with me. Very good. छान छान. आणि आता हा जो पेपर आहे तो तुमच्या स्टडी टेबलवरती एका ठिकाणी ठेवा. आता आपण येस, सो सगळ्यांनी केलं ना, आवडलं ना तुम्हाला सगळ्यांना, कम्प्लिटेड पण व्हेरी गुड. आपण नंतर वेळ मिळाला तर जरूर सगळ्यांचे पिक्चर्स बघूया. आता आपण हे करूया. ओके, दिस शेप्स केले. आता हे कलर्स मला आता तिथे तुम्हाला हवे तर तुम्ही तसे छान छान बनवू शकता, रेड, ब्लू वगैरे. मेक इट मोर कलरफुल. ओके, सो मी आता पुन्हा कॅमेरा बंद करते अँड देन वी कॅन डू गो बॅक. ओके, तर मी मुद्दामून तुम्हाला ते दाखवलं सो दॅट यू कॅन मेक इट. अशी छान छान छोटी छोटी चित्र करून तुम्ही तुमच्या इथे लावू शकता, बिकॉज दॅट इज युअर आर्ट. आणि यू शुड बी प्राऊड आपण काय काय करतो ना. सो छान. ओके, तर आता आपण 4 या 4 फ्रेंड्स. ओके, एनीबडी वॉन्ट्स टू से समथिंग? काही मला इथे कळत नाहीये. लेट मी गो इन टू द चॅट बॉक्स. ओके, फाईन. मी एकदा चित्र करायला लागले की मला तुम्ही लोक दिसत नाहीत. पण एनिवेज लेट अस गो बॅक टू. आता आपल्याला 4 या 4 फ्रेंड्स बनवायचे. एकदम सिम्पल. ओके, ब्लॅक कलर. हे मी विसरते. ओके, फाईन. दिस इज फर्स्ट फ्रेंड, फ्रेंड 1. ओके, मग ह्याला काहीही हे नाहीये. डायरेक्टली स्क्वेअर, रेक्टँगल. एक मिनिट हा, पुन्हा एकदा. माझ्याकडे स्केल आहे त्यामुळे मला ते बरं पडतंय. ओके, फाईन. आता हात दाखवते वेळी एक असं आणि एक असं. ओके, काय केलं मी, एक सर्कल घेतलं, त्याच्यानंतर मी एक रेक्टँगल घेतला, त्याच्यानंतर आय थिंक वी कॅन मेक दिस मोर सिम्पल. काय आहे, हे कोणाला ड्रॉइंग सुद्धा येत नसेल ना, ती व्यक्ती सुद्धा छानपैकी हे करू शकतं. म्हणून ओके, हे झालं त्याची पॅन्ट. ओके, आणि 2 काड्या ऍज पाय. आता हाताला मगाशी आपण त्या पक्षाला जसं केलं होतं ना तसे तुम्ही काढू शकता. फाईन. ओके, त्याच्यानंतर इथे आता मी हे दाखवते. आय विल शो इज शूज. 2 ओव्हल काढले आणि शूज, आणि दुसरं स्माइल अँड डोळे. डोळे मला ओव्हल नको आहेत, हे नको आहेत, सर्कल नको आहेत. ओके, असे जरा बघा मी कसे काढलेत, असे पिअर ड्रॉप असे काढलेत, जरा असे हे काढलेत. डू इट लाईक दिस, त्यांनी जरा मजा येते. हे शेप सुद्धा दे मॅटर अ लॉट. म्हणजे कधी कधी असं वाटतं हा काय ह्यानी फरक पडतो, नाही, बराच फरक पडतो त्याच्याने. चालेल. आता कलरिंग करायचं असेल तर तुम्ही आता करू शकता ह्याला, किंवा शेवटी पण करू शकता. 4ही फ्रेंड्स एकत्र केले तर. लेट अस सी, आधी ह्याला कलर करून टाकूया. म्हणजे माझाच कलर बाहेर जातोय
कारण त्या पेनच्या ह्याच्यामुळे मला अंदाज येत नाहीये. सो तुम्ही वेगवेगळे कलर्स वापरा. माझ्याकडे कलर नाहीये इथे, फक्त 2-3 शेड्स आहेत, त्यामुळे आय डोंट हॅव एन ऑप्शन. इथे मी खाली लाईट ब्लू, माझ्या ऍक्च्युअल पिक्चर मध्ये मी लाईट ब्लू वापरलंय. इकडे तुम्ही सुद्धा लाईट ब्लू वापरा किंवा तुम्हाला आवडेल तो कलर वापरा. ओके. आणि हे जे ब्लॅक कलर्स आहे ते दिसू देत, माझ्या इथे दिसत नाहीये ह्या कलर घातल्या. एनिवेज मी पुन्हा एकदा करते त्याला. कलरिंग केल्यानंतर केल्यावर बरं होईल. ओके, गुड. ओके, फाईन. हे झालं. आपला एक फ्रेंड तयार झाला. त्याचे शूज तुम्ही कुठच्याही कलरनी तुम्हाला हव्या त्या कलरनी देऊ शकता. फाईन. लेट अस गो टू द नेक्स्ट. आता हा बॉय होता. आता विल गो फॉर द गर्ल. हा, त्यामुळे थोडंसं डोकं मोठं घेतलंय मी. ती जरा मोठी आहे त्यांच्यात. त्याच्यानंतर सी यू कॅन सी दॅट ड्रॉइंग गरज नाही आहे की अगदी अगदी आकृत्या अशाच आल्या पाहिजेत किंवा असंच आलं पाहिजे. असं काही थोडंसं तुम्ही वेगळं करू शकता. हिचा हात आपण मागे दाखवूया गेलेला, आणि इथे पण या दुसऱ्या फ्रेंडच्या मागून येणार आहे तीच. ओके. आणि त्याच्यानंतर आता आपण बाकी डिटेल्स करायचे. मग तिचे शूज, तिचा हात मागे असल्यामुळे आपल्याला तिचे फिंगर्स दिसत नाहीये. तुम्ही चेहऱ्याला पण कलर द्या इकडे. माझ्याकडे कलर नाहीये म्हणून मी त्याला काही चेहऱ्याला देत नाहीये. अँड देन आईज. हे फारच मोठं झालं. ओके. आणखी नाक कोणालाच नाहीये. इकडे तिचा पोनी टेल बांधले. ओके. सो हे पोनी टेल मधनं केस असे उभे राहिलेले. फाईन. ओके. आणि पुढे मागे तुम्ही अॅनिमेशन्स वगैरे पण करू शकता असं छान, जेव्हा तुम्ही जास्त ऑब्झर्वेशन्स देता त्यावेळेला. आता माझ्याकडे दुसरा नाही, मी हा ब्लू कलर देते. माझ्या ह्याच्यामध्ये मी डार्क येलो दिलेला आहे. ओके, तुम्ही येलो देऊ शकता. डोंट हॅव दॅट कलर ओव्हर हिअर. छान दिसतो थोडा. ओके. आता मी तिला कलर दिलाय. हा याचा हात आहे पण इकडे पण ह्या कलर मध्ये गेलाय, त्यामुळे तो मागे गेल्यासारखा वाटतो. तुमच्या इथे तुमच्या चित्रामध्ये असेल तो. ओके, दिस इज इट. हिअर. ओके. त्याच्यानंतर तिचे इकडे पोनी टेलला तिने काहीतरी लावलंय, त्याला पण आपण ओके. आणि तिला इथे स्माइलिंग देऊया. गर्ल्सना आपण असं केलंय, त्यांची अशी छान चीक्स छान छान दाखवलंय. एनिवेज हे जे आहे तो इथे गेला. पुन्हा मी आउटलाईन करते. ओके, दिस इज इट. ही आउटलाईन. ची शूज, माझा हा सेम कलर आहे, तो मी देणार आहे शूजला. ओके. आणि तुम्हाला हवे ते तुम्ही डिटेल करू शकता. फाईन. आता नेक्स्ट लेट अस गो टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट इज अ बॉय. देअर यू आर. ओके. आता ह्याला सुद्धा पुन्हा ड्रेस, शर्ट, आणि हे त्याचे पाय.
हा ह्यांच्यात लहान दिसतोय सगळ्यात. आणि लिप्स, डोळे मोठे झाले फारच. सॉरी. आणि थोडे केस. इथे पहिल्या ह्याला माझे केस राहिले होते करायला, त्या पहिल्या बाळाला केस करा तुम्ही. यू कॅन डू इट दिस वे. फाईन. दुसऱ्याला थोडस असं असं करा. किती कॅरेक्टर्स करता येतात बघा, नुसतं वेगवेगळ्या शेप्सनी. ओके, हे थोडे असे वरती काही दाखवा, केस उभे. ओके, ह्याचा हात मागे दाखवा. ओके, आणि एक हात पुढे आलेला. हवं तर मागे, कसं आहे तुम्हाला हवं तसं. शूज. ओके, अँड देन कलर. मग आता इथे मला काय देऊ, हा देते. ओके, आय डोंट हॅव एन ऑप्शन. यू कॅन मेक इट मोर कलरफुल. ओके, हे आहे. माझ्याकडे दुसरा चांगला कलर रेडच राहतो. सो त्याची पॅन्ट मी रेड मध्ये करते. ओके, सो हे झालं तिसरं बाळ. त्याला फक्त पुन्हा एकदा, अरे बापरे फारच मोठं झालं. ओके, हे मी थोडं डिटेलिंग केलं. हे शूज. फाईन. आता लास्ट बेबी. एनिवेज, आय होप यू ऑल आर डुईंग इट विथ मी. आर यू एन्जॉईंग इट? जमतंय सगळ्यांना? ओके, येतंय ना? ओके ओके, फाईन. तुमचे फ्रेंड्स असतील सगळे, कम्प्लीट केलं कोणीतरी? समबडी सेड कम्प्लीटेड ऑल्सो. ओके, अजून एक फोर्थ वन करायचं आहे. मी पुन्हा एकदा, म्हणजे सो दॅट यू सी आय हॅव डन इट व्हेरी कलरफुल, तर ते मी तुम्हाला दाखवते. सो तुम्ही सुद्धा हे कलर्स असे करू शकता. ओके, सो दिस वॉज इट. फाईन. आणि मग पुन्हा लास्ट आपलं राहिलंय. सो लेट अस गो टू द लास्ट वन. सर्कल वरतीच येते पुन्हा. सॉरी. ओके, that's nearer you make it better. Here you are. Because friends are always, आपण असे एकत्र चालतो ना हातात हात घेऊन किंवा खांद्यावरती हात ठेवून. सो ऑलवेज बेटर की तुम्ही त्यांना असं जवळ दाखवाल. फाईन. आणि हा हात. ओके, हा मागे खांद्यावरती मागच्या साईडनी. ओके, आता शी इज अ गर्ल, त्यामुळे तिला आता आपण डिटेलिंग करायचं. मग डिटेलिंग कसं करायचं, तर तिचं पोनी टेल. फाईन. हे तिचे पोनी टेल मधनं आलेले केस. फाईन. हे स्माइल. आपण डोळे थोडेसे ओव्हल दाखवतोय, बरोबर. हे फारच मोठं.
ओके फाईन. आणि शूज. सो दीज आर 4 फ्रेंड्स. आता ॲज युजल नो कलर्स फॉर मी. त्यामुळे तिचा ड्रेस पण मी ब्लू मध्येच दाखवते. तुम्ही वेगळ्या कलर्स मध्ये दाखवा. सो हिअर यू आर. शी इज हॅव्हिंग अ ब्लू ड्रेस. हिअर. आणि माझं डिटेलिंग राहिलंय ते इथे. आणि हा जो आहे ते इट्स ओके. देअर यू आर. अच्छा. आता काय राहिलंय तिच्या हाताला ब्लॅक कलर. पण या मुलाचे हात मागे सुद्धा चालतील किंवा असे सुद्धा चालतील. फाईन. सो जसं तुम्हाला हवं तसं. सो दीज आर ऑल युअर 4 फ्रेंड्स. ह्याच्यामध्ये यू कॅन पॉइंट आउट दिस इज मी, दिस इज मी. बॉईज मध्ये कोण असेल यू कॅन नेम देम आणि तुमच्या स्टडी टेबलवरती तुम्ही लावू शकता. ओके. सो दिस इज अबाउट 4 फ्रेंड्स. फाईन. गुड. यू कॅन ऍड मोर कॅरेक्टर्स टू दिस. राईट. सगळ्यांचं झालं माझ्या बरोबर. मला आता तुम्हाला थोडस ह्याचं दाखवायचं आहे. फिंगरप्रिंट घेऊन चित्र दाखवायचे आहेत. ओके. सगळ्यांचं झालं. शॅल वी गो फर्दर. मी दाखवू पुन्हा. ओके. माझा काय होता तो. ओके फाईन. जस्ट अ मोमेंट. काय तुमच्या ड्रॉइंगचा 4 फ्रेंड्स दाखवते. 1 मिनिट थांब. यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. सी दिस इज इट. ओके. 4 फ्रेंड्सचा कलर हा आहे. तुम्ही ह्याहून सुंदर करू शकता. पिंक वगैरे जास्त द्या. पिंक फार अट्रॅक्टिव्ह वाटतो नेहमी. इव्हन ब्लू कलर जास्त छान वाटतो. रेड चांगला वाटतो. सो तुमच्याकडे अजून जास्त असेल तर यू कॅन ऍड. पेस्टल कलर्स. इकडे मी येल्लो टाकलाय पण इकडे येल्लो नका देऊ. इथे तुम्ही स्किन कलर किंवा व्हाईट आणि रेड मिक्स करून असा पिंकिश कलर करा. फ्लॅश कलर जो म्हणता येईल ना तसा करून जरा टाका. ओके. सो इथे माझ्याकडे कलर नव्हते ते माझ्याकडे ते सम पेंट ब्रशेस होते त्यांनी मी केलंय. सो यू कॅन मेक इट मोर ब्युटिफुल. आपल्या पेस्टलनी पण हे करू शकाल तुम्ही चित्र. फाईन. सो दॅट यू डू इट. आणि छान वाटेल. एनिवेज आता आपण थोडस शॅल वी गो फर्दर. झालंय सगळ्यांचं. तुम्ही आरामात हवं तर कलरिंग नंतर करा. पण विल लेट्स मूव्ह अहेड. ओके. वी हॅव जस्ट 10 मिनिट्स टू गो. आणि 1 मिनिट. वी कॅन डू सम. आता आता सध्या नसेल तरी एक लक्षात घ्या. स्क्रीनशॉट्स घेतले तर बरं होईल. तुम्ही म्हणजे काय तुम्हाला मी माझ्या हा पण हे व्हिडिओज असतात अवेलेबल. राईट. यू ऑल कॅन डू इट लेटर ऑन. आता लेट मी गो टू माय. हा. आता हे बघा. हे मी माझे फिंगरप्रिंट्स करून ठेवलेत कारण दाखवायला म्हणून. तर आता काही पिक्चर्स आपल्याला करायचे आहेत. तर हे फिंगरप्रिंट म्हणजे काय असतं ते माहितीये ना सगळ्यांना. आता शाई हाताला लावायची. 1 मिनिट. हा. हे माझं बोट असं झालंय खरं ते रंग लागून. तर असं लावायचं. तुम्ही वॉटर कलर्सच घ्या. चुकीने माझे हे कुठचे तरी परमनंट कलर्स होते ते लागलेत तर तसं करू नका. हे बघा किती खराब झालंय. सो व्हॉट यू डू इज यू जस्ट पुट इट ओव्हर हिअर किंवा कुठे वाटेल ते. हे जास्त मोठं असतं म्हणून आपण थंबला हे करतो. आणि डाव्या हाताला घ्या. चुकून राहिलं तर मग जेवताना वगैरे तुमच्या बरोबर म्हणजे हे होणार नाही. ओके. आणि मग तो रंगात बुडवायचा. पॅलेटमध्ये रंग करून घ्या. थोडासा रंग आणि पाणी जास्त घ्या. आणि मग पाणी अगदी पिचपिचीत नका घेऊ नाही तर मग ते येणार नाही. जरा कन्सिस्टन्सी बघा कशी आहे. आणि मग त्यांनी उठवायचं असं म्हणजे आपला कागद असेल त्याच्यावरती थंब इम्प्रेशन द्यायचं. आय होप एव्हरीबडी नोज दॅट. तर ते हे आहे.
नाव मी ही आता करून ठेवलेली कारण सोपी जायला पाहिजे. तुम्हाला दरवेळेला आता मला इथे दाखवता येणार नाही म्हणून कसं करायचं म्हणजे वेळ जाईल. त्यामुळे मी असं डायरेक्टली करून ठेवलंय. तर लेट अस गो अँड चेक ऑन दीज ना कसं काय काय त्याचे आकार करता येईल. तेच असं आहे जसं मगाशी आपण चेहरे केले ऑब्झर्व करून केले तसंच आता इथे सुद्धा नथिंग बट ऑब्झर्वेशन्स काय काय करता येईल किंवा एखादा आकार बघितल्यानंतर त्यातनं काय निष्पन्न होईल तर असं अशी ही जी आहे ना ही सवय लावायची ह्यानी खूप काही याची म्हणजे अभ्यासात सुद्धा याचा उपयोग होतो ती निरीक्षण शक्ती वाढते ह्या स्किल्स आहेत ह्या कला आहेत त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायची सवय लागते एक आकार बघितल्यानंतर प्रत्येक जण आता इथे किती जण आहोत आपण 19 जण आहोत तर त्यातली जण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक आकार भेटल्यानंतर काय काय होऊ शकतं काय विचार येतात मनात तर ते एक्सप्रेशन तुम्हाला इथे मिळेल ओके एनिवेज तर आता एक जस्ट बघूया ह्या आकाराचं काय करता येईल ठीक आहे ह्या आकाराचं मला जमणार का ओके हा पॅरट बनवूया आपण हा बघा इथे त्याच्यानंतर हा डोळा आणि मग हे वेग असे पिसारा फाईन आणि मग खालून एक दांडी काढली की ती त्या ब्रांच वरती तो बसलाय ओके सो तो थंब जरा वेगळा आला तर माझा हा थंब इतका व्यवस्थित आलेला नाहीये एक मिनिट पुन्हा एकदा मी हे करते मे बी ह्याचा करू का ओके ही झाली बीक ही चोच झाली त्याच्यानंतर हे डोळा हे मागून त्याला शेप पिसारा केलाय आणि मग इथे तुम्ही दांडी काढू शकता पान ह्याच्यावरती बसल्यावर ओके सो हे झालं एक आकार त्याच्यानंतर दुसरा आकाराला ह्याला मला काय बनवता येईल ओके लेट मी सी हे की मी ह्याला टोपी घातली ओके फाईन त्याच्यानंतर हे डोळे दाखवले की जादूवाली चेटकीन दाखवायची आहे मला ओके आणि हे तिचे पाय ओके आणि ही झाडू एक कॉमिक कॅरेक्टर आहे ती झाडू वरती बसून फिरत असते चेटकीन ओके ती ही फाय त्याच्यानंतर ह्याचं काय बघूया ह्या आकाराचं करता येईल आय होप एव्हरीबडी इज फॉलोइंग इट आर यू फॉलोइंग आर यू गेटिंग इट ओके let us go back to the next one ह्याचं बघूया मला काय करता येतं this sorry मला ह्याचं पिग बनवायचं पिग डुक्कर ओके त्यामुळे हे झालं डोळा आय थिंक हे डॉगी सारखं आलंय ऍक्च्युली हे पिग बनवायचं ओके आणि
हे त्याचे पाय. ओके, हे झालं आणखीन एक. त्याच्यानंतर बघूया आणखीन काय करता येतं. अरे बापरे, हे सगळे सेपरेट होत आहेत पाय. आता मला हे रब आउट करायला लागतील, पण हे राहणार. आय होप यू ऑल हॅव टेकन द स्क्रीनशॉट्स. How do I keep it for you? Anyways, हे मला ठेवता येणार नाही सध्या. ओके फाईन, लेट अस गो टू दुसरे आकार बघूया. हा आकार आहे, ह्याला पहिले हा बघते. हा बघूया, दोरीवरच्या उड्या टाकणारी मुलगी. ओके, ओके फाईन. हा चेहरा, हे केस, त्याच्यानंतर हे हार, ही दोरी तिच्या हातात. ओके, आणि हे पाय. फाईन, तुम्ही काहीही काहीही छान छान करू शकता. ओके, ह्याच्यानंतर हे बघूया इथे काय आहे. तो इथे एक जिराफ करूया. किंवा डिअर करूया, हरण करूया. हे झाले. अरे हे डोळे इथे, ही शेपूट, आणि हे 4 पाय करायचे. ओके, हे एवढं व्यवस्थित आलेलं नाहीये. हे पुन्हा एकदा बघूया. ही मान, त्याच्यानंतर हा कान, हा दुसरा कान, हा चेहरा, आणि हे मान, आणि इथे डोळे करतो. हे आणि येत नाही. ओके, हे झालं हरण. त्याच्यानंतर आणि एखादा ह्या आकाराला सांता क्लॉज सारखं करता येईल आपल्याला. ओके, हे आणि ही त्याची दाढी घ्या. काही कितीतरी वेगवेगळे तुम्हाला इमॅजिनेशन्स जे आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही काही आकार बघू शकता त्याच्यामध्ये. ओके, हे सांता क्लॉज सारखं काहीतरी. नेक्स्ट इज एक. Hello, ma'am. Can I continue a little further? Ki should I stop? You but please Hello. लवकर कंप्लीट करा थोडं, कारण हॅलो. मीटिंग आहे. आता 5:30 वाजले. एक 5 मिनिटं करू? हो 5 मिनिटं कंटिन्यू करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, ओके, चालेल. 5 मिनिटं कंटिन्यू करते. ओके, ओके. दिस इज वन. देन एक जरा थोडस असं कठीण वालं बघूया आपण. तिला माऊ बनवूया, माऊ.
सो हा चेहरा, ओके, हे कान झाले, हे डोळे, मला ना हे डोळे इथे करता येत नाही, पॉइंट एवढं व्यवस्थित येत नाही. त्याच्यानंतर इथे नाकाच्या इथे एक ट्रायंगल घ्या आणि मग खाली 2 असं हे करा. हा, आणि मग तिला मिशा घ्या. ओके, हे झालं तिचा चेहरा. आणि मग ही तिची शेपूट आणि ही जे आहे ते पाय. पाय, हे झालं माऊ. आता एक सिंपल आकार बघायचा आहे. त्याच्या आधी असं उभा मध्ये मला काही तुम्हाला दाखवतो. पाय, माऊ झाली अशी. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लेट अस सी, माऊ केल्यानंतर आपण उंदीर मामा करूया. सो उंदीर मामाला सॉरी, उंदीर मामासाठी थोडं असं, त्याच्यानंतर हे त्याचे कान आणि ही त्याची शेपूट लांब, आणि हा डोळा आणि हे पाय. ओके, हा झाला उंदीर मामा. त्याच्यानंतर 2 मिनिटं आहेत तरी एक अजून एक कासव बघूया. कासव गेल्या वेळेला आपण नाही, आपण स्नेल केली होती ना. आपण आता कासव बघूया. कासवाला ओके, हे असं गोल घ्या. त्याच्यानंतर हे एक 9 काढा. 9 आकार, हा 9 आकार आहे, किंवा एक मराठीतला एक. मग त्याच्यानंतर आणखीन एक लाईन घ्या, ती इथपर्यंत येऊ द्या. ओके, आणि ही जी लाईन अर्धवट सोडली आपण, तिथे तिचे पाय घ्या कासवाचे. ओके, त्याला तुम्ही इथे थोडस नख दाखवू शकता. तसंच इथे खाली सुद्धा इथे पण अजून मागचे पाय. ओके, आणि मग हे 2 डोळे. ओके, हे झालं कासव. फाईन. सो असे वेगवेगळे आकार तुम्ही दाखवू शकता. वेगवेगळ्या छान छान मी आता एवढं हे दाखवलं. एक लास्ट आकार अजून एक दाखवते, मला इंटरेस्टिंग जरा वाटतं. ह्याच्यातच दाखवते आणि मग थांबवूया आपण. सो हे आहे ते शहामृग आहेत ते, किंवा मोर. मोर मोर आहे हा. गेल्या वेळेला आपण बनवला होता असं, हे असं. त्याच्यानंतर किंवा शहामृग, मोर आहे, तुरा आहे, त्यामुळे हा एक तुरा, हा एक तुरा इकडे आले. आणि इथे जे आहे ते ओके, आणि त्याला पिसारा दाखवायला पाय. आता 1 2 3, 1 2 3, 1 2 आणि 3 पाय, आणि हे त्याचे पाय. पायाला इकडे थोडं बाग दाखवू शकतो. ओके, सो अशा खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या हे दाखवू शकता तुम्ही. आणि यू कॅन बी क्रिएटिव्ह. सो लेट अस स्टॉप ओव्हर हिअर. आय होप यू पीपल हॅव एन्जॉयड दिस. आणि चालेल. सो मॅम डिस्कनेक्ट करायचंय का?
meeting? Fine. So I hope all of you have enjoyed it. You can put it into the chat box. आणि कुणीही हे फाडू नका. कीप इट विथ यू. ओके, ऑलवेज. आपली चित्र कधी फाडायची नाही, ठेवून द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला कळतं आपण किती मॉडिफाय केलंय किंवा. ओके, चलो. सो बाय बाय. Bye, ma'am. बाय 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 Bye, ma'am. बाय.